संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला बेसन दाखवणार आहे मुगाच्या डाळीचं। हे बघा, मी मुगाची डाळ घेतलेली आहे, स्वच्छ पुसून घेतलेली आहे। थोडासा लसूण मी चिरून घेतलेला आहे, 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण सुद्धा घेतलेला आहे, कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे आणि एक टमाटर आहे, बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये मिक्सरमधून छान डाळ बारीक करून घ्यायची आहे व्यवस्थित। खूप खमंग लागते हे बेसन, हे नक्की ट्राय करा तुम्ही। हे बघा किती बारीक छान पीठ केलेलं आहे, बघू शकता तुम्ही। हे का जास्त बारीक आहे नाही आणि जास्त जाड पण नाही, मीडियम। आपल्याला जास्त ठोकर बी नाही करायचा आणि मीडियम करायचं, याच्यामुळे बेसनाला खूप चव छान लागते। आता याच्यामध्येच आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण सुद्धा काढून घ्यायचा आहे। तिखट तुमच्यानुसार आहे। बघा, हे मी वाटण किती छान करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही करून घ्या, मस्त लगे। आता मी तेल ठेवलेलं आहे कढईत, थोडंसं लसूण टाकणार आहे मी। त्याच्यानंतर आपल्याला जिरे टाकायचे आहे, मस्त लसूण करपू द्यायचा आहे आपला। हे बघा, आता मस्त लसूण आपला छान करपायलेला आहे, मस्त करपू द्यायचं त्याला आणि तेव्हाच आपल्याला जिरे टाकायचे आहेत। आता हे आपल्याला जिरे टाकलेले आहे थोडीशी मी। आता त्याच्यानंतर आपल्याला जे वाटलेलं आहे तिखट, हिरवी मिरची, लसूण हे टाकायचं। मस्त आपल्याला हलवायचं छान आणि फुल गॅस करायचा थोडासा। हे बघा, लसूण असं टाकलं ना त्याची चव खूप छान लागते। याच्यामध्ये कांदा वगैरे नाही टाकायचा, कांद्याने टेस्ट अलग लागते, त्याच्यामुळं कधी पण ना लसूण जेव्हा हे करतो ना त्याच्यामुळं हे टाकायचं। आता आपल्याला हळद टाकायची आहे, तुम्ही हळद आणि मीठ टाकणार आहे अगोदर। मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायचं त्याच्यानं। आता त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर आणि कढीपत्ता मस्त लगे टाकायचं आणि एक टमाटर, मस्त पिकलेलं टमाटर तुम्ही टाका, तर त्याची चव खूप छान लागते। तर मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायचं आणि छान टमाटर तेलामध्ये शिजू द्यायचं, तर लगे छान। आता थोडंसं आपल्याला हे याच्यात मिक्स करायचं मस्त लगे आणि लगेच पाणी टाकायचं ताबडतोब, म्हणजे ते छान आणि खमंगपणा येतो। आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित। आता तुम्हाला जितकं पातळ किंवा घट तुमच्या पद्धतीनं, पण हे पातळ पण छान लागतं आणि घट पण छान लागतं, पण शिजून छान शिजवायचं आपल्याला याला। हे खूप छान लागतं बेसन, हे नक्की ट्राय करा तुम्ही। आता मी थोडंसं अजून पाणी टाकणार आहे, छान आपल्याला शिजवायचं असल्यानं चांगलं। हे बघा, आता मस्त आपल्याला याला छान शिजू घ्यायचं आहे, कमी गॅसवर शिजवायचं चांगलं। आता मी याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि मस्त खूप वेळ छान शिजू देणार आहे। हे बघा, मस्त आपलं किती छान तेलसुद्धा वर आलेलं आहे, बघू शकता। आणि खूप खूप खमंग आणि खूप टेस्टी लागते, हे नक्की ट्राय करा तुम्ही। गरमागरम बेसन आणि भाकर पोळीसोबत सुद्धा छान लागतं, पोळी, साधी पोळीसुद्धा, भातसोबत बी खूप खूप छान लागतं। हे नक्की ट्राय करा, आवडलं तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईबर नक्की करा।